अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये कोणीही बनवू शकेल अशी परफेक्ट कमीत कमी वेळेमध्ये साध्या सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स सहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी 350 ग्रॅम इतका कोहिनूर बासमती हा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बिर्याणीसाठी वापरण्यात येणारा कोणताही तांदूळ घेऊ शकता। सर्व तांदूळ मी निवडून घेतलेला आहे। याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 350 ग्रॅम इतके आहे। आता हा सर्व जो आहे तो सुरुवातीला 2 ते 3 वेळा पाण्याने मी स्वच्छ असा धुवून घेणार आहे, कारण तांदळामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तांदूळ शिजवून घेतल्यानंतर तो चिकट असा तयार होतो। तांदळामधील स्टार्चचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हा तांदूळ इथे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला आहे। स्टार्चचे प्रमाण कमी झाल्यामुळे तांदूळ शिजवून घेतल्यानंतर तांदूळ छान असा सुटसुटीत तयार होतो, त्यामुळेच आपली बिर्याणी छान अशी सुटसुटीत तयार होते। तर आता हा तांदूळ 10 मिनिटे भिजवत ठेवूयात। त्यासाठी यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड केले आहे। तांदूळ भिजवून घेतल्यामुळे तांदूळ पटकन असा शिजला जातो। तांदूळ भिजण्यासाठी बाजूला ठेवला आहे। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 300 ग्रॅम चिकन घेतले आहे। हे चिकन जे आहे ते मी स्वच्छ असे गरम पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतले आहे। आता यात मॅरिनेट करण्यासाठी मी सुरुवातीला ॲड केली आहे 1 मोठा चमचा आले लसणाची पेस्ट, तसेच 1 मोठा चमचा हळद, चवीनुसार मीठ। आता यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करून घेत आहे। सर्वात प्रथम 1 मोठा चमचा चिकन मसाला, 2 मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला। यानंतर यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, तसेच 1 मोठा चमचा धना पावडर, 3 ते 4 चमचे बारीक चिरलेला पुदिना, 3 ते 4 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, तसेच 1 छोटी पळी तेल। ते तेल इथे मी आपले साधे खाण्याचे तेल वापरलेले आहे। यानंतर यामध्ये सर्वात शेवटी ॲड केले आहे 100 ग्रॅम दही, जे की मी मध्यम आंबट असे घेतले आहे। दही इथे घट्ट वापरावे। दही ॲड केल्यानंतर आता हे दही व सर्व मसाले जे आहेत या चिकनमध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात। थोडक्यात इथे आपले चिकन जे आहे ते छान असे मॅरिनेट करून घेऊयात। सर्व मसाले व दही इथे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहेत। तर आता इथे चिकन आपले मॅरिनेट करून तयार आहे। आता हे मुरण्यासाठी झाकून ठेवूयात। बाकीची तयारी करेपर्यंत आता चिकन जे आहे ते मी मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिले आहे। तर आता इथे पाहू शकता बाजूला आपला तांदूळही छान असा भिजला गेला आहे। आता हा तांदूळ जो आहे तो आपण शिजवून घेऊयात। त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी जे आहे ते उकळण्यास ठेवले होते। पाणी उकळले गेले आहे। यामध्ये काही खडे मसाले ॲड करत आहे। 4 मिऱ्या, 4 लवंगा, 2 हिरव्या वेलच्या ज्या की मी फोडून घेतल्या आहेत, 4 तेजपत्त्याची पाने, तसेच 4 ते 5 दालचिनीचे तुकडे, चवीनुसार मीठ, तसेच 1 छोटी पळी तेल ॲड केले आहे। यानंतर यामध्ये ॲड करत आहे भिजवून घेतलेला तांदूळ। तर या तांदळामधील सर्व पाणी जे आहे ते मी निथळून बाजूला काढून घेतले आहे। तांदूळ ॲड केल्यानंतर हा तांदूळ या पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे। तर आता हा तांदूळ जो आहे गॅसच्या फुल फ्लेमवरती इथे मी 80% शिजवून घेणार आहे। तांदूळ इथे आपल्याला पूर्णपणे शिजवायचा नाही आहे। तर तांदूळ इथे आपला शिजला जात आहे तोपर्यंत बिर्याणीसाठी लागणारा बरिस्ता म्हणजेच कांदा जो आहे तो छान असा सोनेरी रंगावरती तळून घेऊयात। त्यासाठी इथे तेल जे आहे ते कडकडीत असे गरम करून घेतले आहे। यामध्ये ॲड करत आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, जे की मी उभे पातळ असे चिरून घेतले आहेत। कांदा ॲड केल्यानंतर आता हा कांदा तेलामध्ये सतत अशा प्रकारे मिक्स करत सोनेरी रंगावरती गॅसच्या मीडियम फ्लेमवरती तळून घेत आहे। कांदा इथे आपला बाजूला तळला जात आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती इथे पाहू शकता बाजूला तांदूळ जो आहे 80% छान असा आपला शिजला गेला आहे। मस्त असा तांदूळ फुलला गेला आहे। तांदूळ भिजवून घेतल्यामुळे पटकन असा तांदूळ शिजला जातो व छान असा फुलला जातो। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। तर आता गॅस बंद केला आहे। लगेचच तांदूळ निथळून पाण्यामधून बाजूला काढून चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे, कारण तांदूळ बाजूला काढून यामधील कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालूच असते, त्यामुळे तांदूळ इथे 80% शिजवून घ्यायचा आहे। सर्व तांदूळ असा चमच्याने इथे पसरवून घेऊन यातील वाफ जी आहे ती थंड करून घेत आहे। तांदूळ इथे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा छान असा सुटसुटीत मोकळा होईल। तांदूळ इथे थंड होत आहे तोपर्यंत इथे पाहू शकता दुसरीकडे आपला कांदाही छान असा सोनेरी रंगावरती तळला गेला आहे। सर्व कांदा बाजूला काढून घेतला आहे तेलामधून।
आता इथे आपण चिकनची ग्रेव्ही बनवण्यासाठी ना एक छान वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे 2 मोठे टोमॅटो, ज्याची मी अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतली आहे मिक्सरमध्ये। या टोमॅटोच्या पेस्टमध्ये ॲड केला आहे तसेच देठासहित कोथिंबीर, मूठभर पुदिना। तर या सर्व साहित्यांची इथे मी पाणी न वापरता अशा प्रकारे छानसे वाटण तयार करून घेतले आहे। आता हे वाटण जे आहे ना ते शिजवून घेऊयात। त्यासाठी ना कढईमध्ये 2 छोटी पळी तेल ॲड केले होते। या तेलामध्ये ना तयार करून घेतलेले वाटण ॲड केले आहे। तर आता हे वाटण इथे मी 2 ते 3 मिनिट छान असे कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेतले आहे। वाटण छानसे परतले गेले आहे। यामध्ये ॲड करत आहे मॅरिनेट करून घेतलेले चिकन। तर आता हे चिकन जे आहे ना ते छान असे 2 ते 3 मिनिट इथे मी या वाटणामध्ये परतवून घेत आहे। गॅसची फ्लेम जी आहे ना ती मीडियम आहे। सर्व चिकन छान असे वाटणामध्ये परतवून घेतल्यानंतर ना आता इथे मी हे चिकन जे आहे ना ते शिजवून घेणार आहे। त्यासाठी यावरती एक झाकण ठेवले आहे व या झाकणावरती अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेत आहे, जेणेकरून हे पाणी गरम झाल्यानंतर या पाण्याची वाफ तयार होते व वाफेवरती आपले चिकन छान असे शिजले जाते। 7 ते 8 मिनिटांनंतर इथे पाहू शकता चिकन छान असे शिजले गेले आहे। मस्त अशी चिकनची ग्रेव्ही तयार झाली आहे। याला कलर मस्त आला आहे, तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे। यामध्ये एकही थेंब मी पाण्याचा ॲड केलेला नाही आहे। वाफेचे जे पाणी तयार झाले आहे ना त्यावरतीच हे चिकन शिजले गेले आहे। चिकन शिजवून घेत असताना ना हे चिकनवरचे ताट जे आहे ना बाजूला काढून मध्ये हे चिकन मिक्स करून घ्यायचे, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते। आता हे चिकन छान असे शिजले गेले आहे, पाहू शकता। याची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती इथे दाखवल्याप्रमाणे दाटसर ठेवायची, जास्त पातळ अशी ठेवायची नाही आहे। तर चिकनची ग्रेव्ही बिर्याणी बनवण्यासाठी तयार आहे। आता आपण बिर्याणी बनवून घेऊयात। त्यासाठी एका पातेल्यामध्ये ॲड केले आहे 1 चमचा साजूक तूप। हे तूप 4ही बाजूने पातेल्याच्या व्यवस्थित असे स्प्रेड करून घेतले आहे, जेणेकरून याचा पूर्ण सुगंध जो आहे ना तो बिर्याणीला लागावा। तर गॅसची फ्लेम लो केली आहे। सर्वात शेवटी भातात खाली थर देऊन घेतला आहे। भाताच्या थरावरती इथे मी आता चिकनच्या ग्रेव्हीचा थर देऊन घेतला आहे। चिकनच्या ग्रेव्हीचा थर देऊन घेतल्यानंतर यावरती तळून घेतलेला कांदा म्हणजे बरिस्ता ॲड केला आहे। तसेच बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर ॲड करून घेतली आहे। त्यानंतर परत एकदा यावरती भाताचा थर देऊन घेतला आहे व सेम त्याच पद्धतीने भाताचा थर दिल्यानंतर चिकनचा थर देऊन त्यावरती बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर तसेच बरिस्ता ॲड करून घेतला आहे। तर फ्रेंड्स, आपण बिर्याणीमध्ये पुदिना का वापरतो माहिती आहे का? पुदिना हा थंड असतो, त्यामुळे ना आपण बिर्याणी जी आहे ना ती स्पायसी बनवलेली असते। यामध्ये बऱ्याच मसाल्यांचा वापर केलेला असतो ना, तर त्या मसाल्यांचा त्रास आपल्याला होत नाही। तसेच पुदिन्यामुळे बिर्याणीची टेस्टही खाताना खूप छान अशी चवदार तयार होते। तर अशा प्रकारे इथे मी एकूण 3 थर भाताचे व 3 थर चिकनचे दिले आहेत। सर्वात वरचा शेवटचा थर आहे ना तो भाताचा दिला आहे। भाताचा थर दिल्यानंतर यावरती तळून घेतलेला कांदा ॲड केला आहे। पद्धतीने पुदिना तसेच कोथिंबीर ॲड केली आहे। इथे मी कलर वापरला नाही, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कलर वापरू शकता किंवा केसरचे दूध वापरू शकता कलर येण्यासाठी। त्यानंतर मी इथे 1 चमचा परत साजूक तूप सोडून घेतले आहे। तर आता याला वाफ देऊन घेऊयात, म्हणजेच दम देऊन घेऊयात। त्यासाठी यावरती घट्ट असे झाकण ठेवले आहे। वाफ बाजूला निघून जाऊ नये यासाठी यावरती मी जड वस्तू म्हणजेच वरवंटा ठेवला आहे। तुम्ही कोणतीही जड वस्तू ठेवू शकता किंवा आपण चपातीसाठी जे कणिक भिजवतो ना ती कणिक या झाकणाला गोल अशी लावून याची झाकण पॅक करू शकता, परंतु यामध्ये बराच वेळ जातो। इथे मी साधी सोपी पद्धत कमीत कमी वेळेमध्ये दाखवली आहे, त्यासाठी ही पद्धत वापरलेली आहे। 10 मिनिटे गॅसच्या लो फ्लेमवरती इथे मी बिर्याणीला दम देऊन घेतला आहे। 10 मिनिटे झाली आहेत। आता इथे पाहू शकता। तर इथे मी गॅस जो आहे ना तो बंद केला आहे। लगेच यावरचे झाकण खोलून द्यायचे नाही, वाफ जी आहे ना ती छान अशी यामध्ये मुरून द्यायची। 5 मिनिटांनंतर आता या पातेल्याचे झाकण जे आहे ना ते मी बाजूला काढून घेतले आहे। तर पाहू शकता मस्त अशी आपली चमचमीत चिकन दम बिर्याणी खाण्यासाठी तयार झाली आहे। याचे लेयर्स पाहू शकता किती छान असे दिसत आहेत। मस्त अशी मोकळी व सुटसुटीत दिसत आहे। इथे मी कलर अजिबात वापरलेला नाही, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता। मस्त असा याचा सुगंध घरभर दरवळत आहे। कमीत कमी वेळेमध्ये ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, कारण बऱ्याच वेळा आपल्याला बिर्याणी बनवायची म्हटलं ना त्यासाठी खूप तयारी करावी लागते, तसेच फार किचकट असे काम वाटते। परंतु चिकन दम बिर्याणी एकदम साध्या सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कमीत कमी वेळेमध्ये कशी करायची हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तर मस्त अशी बिर्याणी आपली चमचमीत खाण्यासाठी इथे तयार झाली आहे। तर पाहू शकता बिर्याणीचा कलर, टेक्स्चर किती छान असे दिसत आहे। सांगितलेल्या पद्धतीनुसार जर तुम्ही स्टेप बाय स्टेप ही बिर्याणी बनवली ना तर तुमची ही बिर्याणी ही नक्कीच अशा प्रकारे बनली जाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।